तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला उमेदवारी. ड्रग्जमधील आरोपी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे. तुळजापुरात लोकशाहीचा विनोद होतोय की काय असा सवाल आता उपस्थित होतोय, कारण ड्रग्ज प्रकरणातील जामिनावर असलेला आरोपी विनोद गंगणे तुळजापूरच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढतोय. विनोदवर फक्त ड्रग्ज प्रकरणातच गुन्हा नाही तर त्याच्यावर बेटिंग, मटका अड्डा, जुगार अड्डा चालवण्याचेही आरोप आहेत. आता एवढा सुसंस्कृत उमेदवार आहे म्हटल्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे त्याच्यावरचे आरोप सिद्ध झाले नसल्याचं सांगत त्याची पाठराखण करतायत. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला उमेदवारी. ड्रग्ज मधील आरोपी नगराध्यक्षपदाचा उमेदवार. तुळजापुरात लोकशाहीचा विनोद. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ज्याच्या खांद्यावर हात ठेवतायत तो माणूस नीट पहा. हा माणूस कुणीही साधा सुद्धा नाहीये. हा माणूस आहे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातला. नाव आहे विनोद गंगणे. विनोद गंगणेला तुळजापूरच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे विनोद तब्बल 3 महिने जेलची हवा खाऊन आलाय. विनोद गंगणेला उमेदवारी देताना पवित्र करून घेण्यात आलंय. हे पावित्र्य एवढं जबरदस्त आहे की राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे त्याची वकिली करतायत. कोर्टाने दोषी ठरवलेलं नाही असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळेंनी ड्रग्ज प्रकरणातल्या आरोपीचा बचाव केलाय. विनोद गंगणेवर ड्रग्ज प्रकरणात पहिल्यांदाच आरोप झालाय का? तर विनोद गंगणेवर जुगार अड्डा चालवणे, मटक्याचा अड्डा चालवणे, क्रिकेट बुकी असेही आरोप झाले. आता एवढी मोठी कुंडली असलेल्या गुन्हेगाराला पवित्र करून घेण्यात आलंय आणि त्याचं लंगड समर्थन करण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रिंगणात उतरले. तुळजापूरचा ड्रग्ज मधला आरोपी, ड्रग्ज मधला तो यांचा नगराध्यक्षाचा उमेदवार होतो. कोणती साधन आणि कोणती सुचिता आहे, कोणती संस्कृती आहे, कोणतं प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर व्यक्ती. आता फक्त पक्ष आणि व्यक्ती, राष्ट्राचं काही झालं तरी चालेल अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं पूर्णपणे वर्तन देशभरात झालेलं आहे. आणि आपल्या इथे महाराष्ट्रात झालं तर त्याच्यात फार काही वावगं आपण वाटू देऊ नये असं मला तरी वाटतं. सामाजिक भावना ही आहे की अशा कुणावर आरोप असेल त्याला देऊ नका. पण प्रश्न असा आहे की जोपर्यंत कोर्टामध्ये आरोप सिद्ध होत नाही, जोपर्यंत कोर्ट कुठल्या बाबीला सजा देत नाही किंवा त्याला दोषी ठरवत नाही तोपर्यंत एखादा गुन्हा दाखल झाला, काही झालं, त्याला आपण साधारण सर्व पक्षात लोक काम करतात. सर्वच पक्षामध्ये असे गुन्हा दाखल झालेले लोक आहेत. पण शेवटी कोर्टाने शिक्षा दिली, कोर्टाने दोषी ठरवल्यावर मात्र आपण कुठलाही असा निर्णय करत नाही. या केसमध्ये कुठलाही दोषी कोर्टाने ठरवलं नाही आहे. गुन्हे दाखल झाले आणि त्या गुन्ह्याची जमानत झाली आहे. विनोद गंगणेवर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यानं तुळजापुरात वातावरण आणखीनच पेटलंय. काही दिवसांपूर्वीच ड्रग्ज प्रकरणात जामिनावर बाहेर असलेला आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वरला भाजपमध्ये प्रवेश दिलाय. त्यावरून सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना पत्र लिहिलं होतं. तसंच सुप्रिया सुळेंचा पत्रातून राणा जगजित सिंह यांच्याकडेही रोख. दरम्यान सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर आता राणा जगजित सिंह पाटील यांनी थेट सुप्रिया सुळेंना पत्र लिहित पलटवार केलाय. माननीय खासदार सुप्रियाताई, आदरणीय अजितदादा पवार आणि सुनेत्रा आत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक आहेत त्याचप्रमाणे आपण सुद्धा माझ्या जवळच्या नातेवाईक आणि माझ्या थोरल्या बहीण आहात आणि त्याचा मला मनापासून आदर आणि अभिमान आहे. मात्र काही चुकीच्या आणि अपुऱ्या माहितीद्वारे किंवा कदाचित राजकीय अपरिहार्यतेतून आपण व्यक्तिशः माझ्याबद्दल जाहीरपणे सलग वक्तव्य करीत आहात. तुळजापूर येथील माजी नगराध्यक्ष श्री संतोष परमेश्वर यांनी माझ्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश करायच्या क्षणापर्यंत ते तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तुळजापूर शहरातील प्रमुख नेते होते. हे कदाचित आपल्याला माहीत नसेल. आपल्याला अजूनही काही शंका असतील तर त्या दूर करण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे. आपल्यासोबत चर्चा करून सगळी वस्तुनिष्ठ माहिती पुराव्यांसह दाखवण्याची माझी तयारी आहे. आपला राणा जगजित सिंह पद्मसिंह पाटील. असं पत्र राणा जगजित सिंह पाटील यांनी सुप्रिया सुळेंना लिहिलंय. महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना ड्रग्ज विरुद्ध मोहीम करू असं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिलंय. त्याच्यामुळे ते जस्टिफिकेशन करून मला का पत्र लिहितात ह्याचं मला म्हणजे हे माहिती नाही. आणि जरूर पत्र वाचूनही तुम्हाला उत्तर हवं असेल तर तेही मी देईन. पण पहिला माझा मुद्दा आहे की ड्रग्ज प्रकरणाची
जी काही माझ्या भावना होत्या, एक आई म्हणून, एक नागरिक म्हणून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून, त्या मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या होत्या. तो एक मुद्दा. तर त्यांनी हे पत्र आणि जस्टिफिकेशन माननीय मुख्यमंत्र्यांना द्यायला पाहिजे होतं. दरम्यान याच मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटलांनी देखील भाजपवर टीकास्त्र डागलंय. भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा या उमेदवारीवरनं जगासमोर आलेला आहे. भारतीय जनता पार्टी नेहमी म्हणत असते की पार्टी विथ डिफरन्स, साधन सुचितेच्या गोष्टी करतात, सुसंस्कृतपणाच्या गोष्टी करतात, आव्हान करतात. परंतु ही पार्टी विथ डिफरन्सची काही लोकांनी त्या भारतीय जनता पार्टीला जी म्हणायची पार्टी विथ डिफरन्स, त्याला पार्टी विथ माफिया काही लोकांमुळे भारतीय जनता पार्टीची ओळख निर्माण व्हायला सुरू झालेली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. तुळजापुरात ड्रग्ज प्रकरणातील आरोपींनाच एंट्री दिल्यानं विरोधकांच्या हातात आयतं कोलीत मिळालंय. त्यामुळे या निवडणुकीत हा मुद्दा विरोधक लावून धरण्याची शक्यता आहे. धक्कादायक बाब म्हणजे शिस्तीच्या पक्षाचा वारसा सांगणारे चंद्रशेखर बावनकुळे हे त्याचा बचाव करतायत. एरवी विरोधकांना नैतिकतेचा डोस देणाऱ्या बावनकुळेंच्या दिव्याखाली गडद अंधार असल्याचं या निमित्तानं अधोरेखित झालंय. ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव.